आज जे माझ्या हत्येचं कट उघडकीस आलेलं आहे त्याच्याबद्दल एवढंच सांगेन की हे अंबाबाई तालीम संस्थेची जागा अंबाबाई तालीम संस्थेकडे ही 50 वर्ष ताब्यात आहे आणि ह्या जागेवरनं कुणीतरी उठतंय आणि ही जागा आमची आहे आणि त्याच्यासाठी सुपारी द्यायची आणि माझ्या हत्येचं कटच आहे. म्हणजे संजय भोकरेंना एकदा ह्याच्यातनं संपवून टाकलं की ती संस्था आणि जागा सगळंच ताब्यात घ्यायचं हे षडयंत्र आहे कुणाचं तरी. ह्याच्या मागं बोलवता धनी फार मोठा असणार आहे. कोण ह्याचा राजकीय नेता आहे का आणि कोण आहे मला माहीत, मी कुणावर आरोप करणार नाही, पण एक नक्की आहे की कोणतरी बडी व्यक्ती ह्या सगळ्या आरोपींच्या मागं आहे. पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे. पोलिसांनी चांगलं काम केलं आहे की वेळीच खबरदारी घेतली आहे, त्यांचं मी कौतुक करतो. विशेषतः विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी, पोलीस अधीक्षक दोशी, बारवकर मॅडम, सगळेच झाडे तपास अधिकारी, मी सगळ्यांचं कौतुक करीन. परंतु एवढ्यावर थांबून चालणार नाही आहे. ह्याच्या मागं सूत्रधार कोण आहे हे निघायला पाहिजे. ही एवढ्या ताकदीची नाहीत, माझी हत्या करणे एवढी ताकदीची नाही ती. ह्याच्या मागं कोणतर बोलवता धने तो निघायला पाहिजे. अंबाबाई तालीम संस्था गिळंकृत होऊन देणार नाही. त्याच्यासाठी जीव गेला तरी आमचा चालेल, कारण त्या संस्थेचा मी खेळाडू आहे. शिवछत्रपती अवॉर्ड शासनानं मला दिला आहे, संस्थेकडनं खेळलो आहे. आणि असे कुठंतरी कोणतर येऊन माझी हत्या करायची आणि सगळी संस्था लाटायची हे बघत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे. ते गृहमंत्री आहेत, कर्तबगार आहेत, कर्तव्यदक्ष आहेत. ह्याचा कोण सूत्रधार आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, नक्कीच आहे. तो राजकीय असू शकतो, नक्की असू शकतो, कारण ह्याच्यावर लक्ष कुणाकुणाचं असणार आहे ना. एवढी मोठी संस्था पुढे निघाले न बघवणारी लोक असू शकतात. हे एवढं 1 एकर आणि 2 एकरसाठी संजय भोकरेला मारून टाका. आमची किती वर्षे पत्रकारितेत गेली, क्रीडा संस्थात गेली आणि आमची हत्या करायची आणि एका झटक्यात ह्या जागा ताब्यात घ्यायचा असं हे आरोपी बोलत आहेत. हे फुटकळ आरोपी नाही, ह्यांना कोणीतरी पैसा पुरवला. उत्तर प्रदेशातनं हत्यारे येत आहेत. ह्याच्या मागं कोण आहे? उत्तर प्रदेशातनं येस तोपर्यंत पोलिसांचं हे कौतुक एवढ्यासाठी आहे गृह खात्याचं की वेळीच त्यांनी दक्षता घेतली. आणि आता माझं एवढं कळाल्यानंतर सुद्धा अजून पोलिसांनी वास्तविक लक्ष दिलं पाहिजे, कारण प्लॅन बी असू शकतो. हा प्लॅन ए होता, संजय भोकरे ह्याच्यात उडला नाही ना, ठीक आहे, प्लॅन बी आता दुसरा असू शकतो. याची दखल गृह खात्यानं घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. मुख्यमंत्र्यांचं आणि गृह खात्याचं मी कौतुक करीन की आता हे आमची हत्या होत होती त्याच्यातनं वाचवलं आहे तुम्ही, परंतु प्लॅन बी असू शकतो. आणि अंबाबाई तालीम संस्था ही कशी गिळंकृत करायची हे षडयंत्र हे बाहेर काढलं पाहिजे पोलिसांनी. हे पोलिसांना आव्हान आहे माझं, आणि तुम्ही हे करा. आणि पत्रकारितेच्या माध्यमातून राज्य पत्रकार संघ ह्याच्यामध्ये सोमानं कामाला लागलेला आहे की आम्हीसुद्धा तुम्हाला मदत करू. ह्याच्यातले सूत्रधार आम्ही हुडकून बाहेर काढू.